नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा आता हाहाकार पाहायला मिळतोय। नवापूरमधील इस्लामपुरा या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय। घरांमध्ये जवळपास 7 ते 8 फुटांपर्यंत पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नंदुरबारमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसाचा हाहाकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। नवापूरमधील इस्लामपुरा या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अफ्ताब खान सध्या आपल्यासोबत आहेत। अफ्ताब, आपण पाहतोय नंदुरबारमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे। सध्याची तिथली परिस्थिती नेमकी काय सांगते? अफ्ताब, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपण सध्या ही दृश्य काही पाहू शकतोय। नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। घरांमध्ये चक्क पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसलाय। इस्लामपुरा या परिसरातील ही आपण दृश्य सध्या पाहतोय। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अफ्ताब यांच्याकडे जाऊया। अफ्ताब, आपण पाहतोय नंदुरबारमध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्याचा फटका आता नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळतंय। घरांमध्ये त्यांच्या पाणी शिरलंय। सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? अफ्ताब, तर काही तांत्रिक अडचणींमुळे अफ्ताब यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र आपण सध्या ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी नंदुरबारमध्ये हा मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा आता रेल्वेवर सुद्धा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबार सुरत वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। रेल्वेच्या प्रशासनाच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबारमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे, त्यामध्येच रेल्वेला सुद्धा याचा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबार सुरत ही वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती मिळते। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबार सुरत हे रेल्वे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे। वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा या परिसरात पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि पुलाच्या खाली मातीचा जे भराव करण्यात आला होता, त्या भरावाची माती आता वाहून रेल्वे ट्रॅकवर आली आहे। या मातीमुळे रेल्वे मालगाडी आपण पाहू शकता इथे बंद पडली आहे। सकाळी 5 वाजेपासून नंदुरबारहून एकही गाडी सुरतकडे रवाना झाली नाही आहे। यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागत आहे। आणि आपण पाहू शकता रेल्वे प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते आता युद्ध स्तरावर हे माती काढण्याचे काम करत आहेत। यामुळे आज नंदुरबार सुरत या रेल्वे ट्रॅकवर सकाळपासून कुठलीही वाहतूक झाली नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी नंदुरबार रेल्वे स्थानकावर तसेच नवापूर रेल्वे स्थानकावर देखील पाहायला मिळत आहे। आणखीन 2 ते 3 तास हे मातीचा ढिगारा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाला लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।